नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचं कार्य राज्याला दिशादर्शक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी प्रतिपादन। तर मुख्यमंत्र्यांकडून कमल तलावचं तिकीट घेऊन कमल तलाव लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने संपन्न, तर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं अनावरण संपन्न। आता बघूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी राज्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी केलेली जलसंधारणाची कामे तसेच अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ततेसाठी राबवलेल्या उपक्रमांचा आजही राज्याला मोठा लाभ होतोय। राज्याला दिशा देणारे आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने दिशादर्शक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी येथे केलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलंय। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉक्टर कल्याण काळे, खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण, माजी आमदार हरिभाऊ राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, मनपा आयुक्त जी श्रीकांत उपस्थित होते। महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी प्रास्ताविक केलं। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना संबोधित केला। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सिडको येथे उभारण्यात आलेल्या हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतराव नाईक क्रांती चौक येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं अनावरण व कमल तलावाचं लोकार्पण आज रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय। सिडको बस स्टँड चौक येथे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण अतुल सावे, मंत्री पर्यावरण व पशुसंवर्धन पंकजा मुंडे, खासदार डॉक्टर भागवत कराड, संदीपान भुमरे, कल्याण काळे, संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण, आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, प्रमोद राठोड, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता फारुख खान, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती। यानंतर क्रांती चौक येथील झाशीराणी उद्यान येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आलं। तसेच महापालिकेच्या वतीने पुनर्जीवन करण्यात आलेल्या 300 वर्षांपूर्वीच्या कमल तलावाचं ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आलं। महापालिकेच्या वतीने कमल तलाव बघण्यासाठी पर्यटक व नागरिकांसाठी नाममात्र दर ठेवण्यात आलाय। याचे पहिले 20 रुपयाचे तिकीट मुख्यमंत्री महोदय यांनी खरेदी केले। मी परत केव्हा हा तलाव बघण्यासाठी येईल तेव्हा हे तिकीट वैध धरण्यात यावं, असं त्यांनी यावेळी मनपा आयुक्तांना सूचित केलं। त्यांनी आपल्या भाषणात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याविषयी व मराठवाडा मुक्तीसंग्राम विषयी माहिती दिली व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा गौरव केला। तसेच महानगरपालिकेच्या वतीने पुनर्जीवन करण्यात आलेल्या कमल तलावाबाबत विशेष कौतुक केलं। यावेळी त्यांच्या हस्ते शिल्पकार निरंजन मडिगेलकर, कंत्राटदार यांचं स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमास मंत्री इतर मागास बहुजन कल्याण अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केनेकर, अनुराधा चव्हाण, आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, सारंग टाकळकर आदींची उपस्थिती होती। स्वामी रामानंद तीर्थ यांना जेलमध्ये जावं लागलं। एकूण जवळपास 4 महिने तर त्यातले अंधार कोठडीमध्ये देखील त्यांना राहावं लागलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची चुंबकीय शक्ती इतकी होती की त्यावेळच्या निजामाच्या लोकांनाही माहिती होतं की या व्यक्तीला जेरबंद केल्याशिवाय आपण हा उठाव थांबवू शकत नाही। पण त्यांना माहिती नव्हतं की एक अशी नेत्यांची मांडियाळी या संपूर्ण आंदोलनामध्ये होती की कोणालाही जेलमध्ये टाकलं तरी देखील हे आंदोलन थांबणार नव्हतं आणि त्यातूनच
आज मराठवाडा स्वतंत्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि 17 सप्टेंबरला दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन आपण साजरा करतो आणि त्यावेळी प्रामुख्याने आपण स्वामी रामानंद तीर्थ यांचं त्या ठिकाणी पुण्यस्मरण करतो, त्यांचं नाव आपण घेतो आणि म्हणूनच अशा या एका स्वातंत्र्य संग्राम सेनानी एक व्रतस्थ अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं आज आपण स्मारक या ठिकाणी उद्घाटित केलंय। त्याबद्दल मी महानगरपालिका आणि आपली जी संस्था आहे या दोघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो, दोघांचेही आभार मानतो। आज महानगरपालिकेने अजून एक अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। कमल तलाव जो 300 वर्ष जुना तलाव आहे त्या तलावाचं पुनरुज्जीवन केलेलं आहे। कमळाचं पुनरुज्जीवन कुठेही होत असेल तर आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे आणि अलीकडच्या काळात तर लोक कमळाचंच सगळीकडे रोपण करतायत, पुनरुज्जीवन करतायत, कमळाकडेच लोक वळून राहिलेले आहेत। त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेत 300 वर्षापूर्वी ज्यांना माहिती होतं की कमळच चालणार आहे आणि कमळाचंच राज्य येणार आहे त्यांनी 300 वर्षापूर्वीच कमल तलाव तयार केला होता। पण कधी कधी कालांतराने अशा प्रकारचा जो तलाव आहे तो थोडा 300 वर्षात डायलेपिलेटेड झाला, दुर्लक्षित झाला, पण पुन्हा तो तलाव आता नवीन स्वरूपामध्ये या ठिकाणी एक पर्यटकांचं आकर्षण म्हणून आपल्या समोर आलेला आहे। आणि कमळाचं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्या ठिकाणी कितीही कीचड असो, दलदल असो तरी कमल फुलतं आणि ते कमळ कधी त्या कीचडचा एक छिटा देखील आपल्या अंगावर येऊ देत नाही। हे कमळाचं खऱ्या अर्थानं महत्त्व आहे। आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांचं संरक्षण आणि संघटनातून स्वातंत्र्य, अस्मिता व आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली। केंद्र आणि राज्य शासनाच्या आदिवासी भागामार्फत आदिवासींच्या कल्याणकारी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हीच खरी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना जयंती निमित्ताने श्रद्धांजली ठरेल, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदिवासी प्रकल्प कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास आदिवासी विभागाच्या प्रकल्प संचालक चेतना मोरे, प्रमुख मार्गदर्शक चित्रा पुराणिक, वनवासी कल्याण आश्रमाचे चंद्रकांत मुगले, स्मिता पाडळकर यांच्यासह आदिवासी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की बिरसा मुंडा यांनी मूळ आदिवासी समाजाच्या हक्कांचं संरक्षण करण्याबरोबरच जंगल संरक्षणाचं काम केलंय। त्यांनी आदिवासींमध्ये अंधश्रद्धा विरुद्ध जनजागृती शिक्षणाच्या बाबतीत पुढाकार घेऊन करण्याबरोबरच जंगल संरक्षणाचं काम केलं। त्यांनी आदिवासींमध्ये अंधश्रद्धा विरुद्ध जनजागृती शिक्षणाच्या बाबतीत पुढाकार घेऊन आदिवासी समाजातील मुलांना जल, जमीन आणि जंगल यांची संरक्षण व हक्काचं रक्षण करण्याची प्रेरणा दिली। इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये उलगुलांसारख्या बंडातून त्यांनी पारतंत्र्य झुगारून सर्व आदिवासी जातीमध्ये जनजागृती केली। अस्मिता आणि संघटन यांच्या माध्यमातून हक्कांचं संरक्षण केलं। देशातील आदिवासी समाजाच्या बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत। धरती आभा, शबरी आवास या योजनांच्या माध्यमातून हक्कांच्या संरक्षणाबरोबरच त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सहभाग घेऊन त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिले। आदिवासी विभागाने बिरसा मुंडा यांचं चरित्र सर्वसामान्य नागरिकांना माहीत व्हावं यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करावं। त्यांच्या बलिदानातून आदिवासी विकासाच्या विविध योजना उदयास आल्या आहेत, असं मार्गदर्शनात सांगितलं। सामाजिक कार्यकर्त्या चित्रा पुराणिक यांनी बिरसा मुंडा यांच्या जन्मापासून त्यांचं शिक्षण, आदिवासी समाजातील केलेलं संघटन, इंग्रजांविरुद्ध उभारलेला लढा, विविध क्रांतिकारी संघटनांचं संघटन याचं योगदान याविषयी माहिती दिली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक पूनम आखरे यांनी केलाय तर सूत्रसंचालन डॉक्टर वायाळ यांनी केलं। या कार्यक्रमात आदिवासी गीताच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीविषयी वैष्णवी पवार आणि अर्चना निकम यांनी गीत सादर केलं। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 25 लाख रुपये लुटणारी टोळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात नियंत्रणात करून एकूण 4 आरोपी जेरबंद केले असून रोख हस्तगत केली आहे। या गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे। काल पाचोड पोलीस स्टेशन गेल्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी पैठण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्या बँकेचे काही 25 लाख रुपये
एक गणेश आनंदा पैलवान 59 वर्षाचा सेवानिवृत्त त्या बँकेचा कर्मचारी आहे. तो एका बँकेतून दुसऱ्या बँकेत घेऊन जात असताना सदरची रक्कम 2 अनोळखी इसम अचानकपणे रस्त्यात आले आणि त्यांनी ते पैसे जे आहेत ज्या गोणीमध्ये होते ते जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले होते. सदरबाबतचा गुन्हा पाचड पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि LCBचे श्री राजपूत व त्यांची पूर्ण टीम या ज्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना 2 टीम त्यांनी तयार केल्या होत्या आणि जे टेक्निकल ॲनालिसिस करत असताना असं एक लक्षात आलं की त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये एक व्यक्ती मागील 2 वर्षात तिथे कधीच आला नव्हता. बँकेचे जे काही ट्रान्झॅक्शन झाले होते त्यामध्ये आणि नेमका ह्याच दिवशी तिथे आला. त्याचं घर ज्या ठिकाणी होतं त्याच्या जवळच या बँकेचे एक ब्रांच सुद्धा होतं. तिथे न जाता इथं आल्यामुळे ते संशय बळावला आणि त्यामध्ये अधिक तपास केला असता त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विचारल्यानंतर त्याने तो गुन्हा कबूल केला. यामध्ये त्या आरोपीबरोबर इतर 3 आरोपी सुद्धा होते. त्या 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि 100% रिकव्हरी झालेली आहे. एकूण 25 लाख रुपये गेले होते. या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक स्विफ्ट कार, 8 मोबाईल फोन असे एकूण 31,56,000चा मुद्देमाल आम्ही 100% रिकव्हर केलेला आहे. मला असं वाटतं की यामध्ये LCBची टीम याचं खूप महत्त्वाचा रोल यासाठी आहे कारण गुन्हा होऊन 12 तासाच्या आत सर्वचे सर्व आरोपी अटक झाले आणि 100% माल रिकव्हर झाले. या आरोपींचे नाव आहेत भरत राजेंद्र रुपेकर, विष्णू कल्याण बोधने, सचिन सोलाट आणि विशाल दामोदर चांदणे. या 4ही आरोपींपैकी 2घांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. जो मेन यामध्ये त्याचं मास्टरमाइंड होता तो भरत राजेंद्र रुपेकर होता. याच्यावर 2017 भादवी 419 420 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. ह्याच्यावर बराच कर्ज झालेला अशी माहिती मिळते. हा खूप कर्जबाजारी झालेला आहे. आधीचा जो गुन्हा आहे त्याच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे कोर्टाच्या माठात असलेली ह्याच्यामुळे त्यामुळे ह्याने हा कृत्य केलेला आहे आणि बाकीचे त्याचे सगळे मित्रमंडळी आहेत. तपासात कळलं त्याचं काय फिर्यादी हा जवळपास 60 वर्षाचा. त्याच्याकडे ती गाडी कोणती होती, फक्त काळ्या रंगाची मोटरसायकल, याच्या व्यतिरिक्त तो काहीही माहिती देऊ शकणार नाही. त्यामुळे 0 इन्फॉर्मेशन होती. कुठलाही CCTV फुटेज आसपास नव्हता. ऑब्व्हियसली अशा ठिकाणी त्यांनी त्याला बॅग हिसकावली तिथं कसलाही कोणी पुरावा नसेल याची त्यांनी खबरदारी घेतली होती. परंतु मेहनत टेक्निकल ॲनालिसिसची आमची जी टीम आहे आणि ऑब्व्हियसली LCBची टीम आहे त्यांनी वेळीच तिथे जाऊन पहिला जो त्यांना सुगावा मिळाला त्याच्या धागे दोरे विणत हे पूर्ण 4 आरोपी त्यांनी ताब्यात. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता. सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता. आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं.
2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा ऍक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड देन टेक ऍक्शन. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनॅडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. शहरातील अनेक भागात मोकाट कुत्र्यांचा वाढता प्रभाव, यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली आहे. यामुळे प्रशासनाने कुत्र्यांबाबत ठोस बंदोबस्त करावा आणि लहान मुलांसाठी विविध परिसरात उद्यान विकसित करावं आदी मागणीसाठी इस्लामिक ऑर्गनायझेशन यांच्या वतीने बालदिनाच्या दिवशी मनपा प्रशासनास निवेदन देण्यात आले. 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या निमित्ताने चिल्ड्रन इस्लामिक ऑर्गनायझेशन म्हणजेच CIO औरंगाबाद तर्फे शहरातील विविध बालविषयक समस्यांबाबत मनपा प्रशासनास एक निवेदन देण्यात आलं. या निवेदनात म्हटलंय की मनपाच्या व मोकळ्या जागांवरती स्वच्छ बागा व मुलांसाठी खेळाचे मैदान तयार करून खेळण्याची साधने उपलब्ध करून द्यावेत. तसेच अशा मोकळ्या जागांवरती अनेक गुन्हेगार नशा करतात,
त्यामुळे या जागांभोवती कंपाऊंड वॉल बांधून झाडे लावून त्यांना उद्यानाचं स्वरूप विकसित करावं. विशेषतः कटकट गेट, एसटी कॉलनी, समोसा ग्राउंड व विनर इंग्लिश हायस्कूल समोरची मोकळी जागा उद्यानात रूपांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात सीआयओच्या मकसूद कॉलनी, रेल्वे स्टेशन, समतानगर, सेंट्रल नाका, टाइम्स कॉलनी, मिल कॉर्नर व इतर युनिट्समधील अनेक मुले सहभागी झाली होती. यात गुलाम मुस्तफा पठाण, नसीरा खान, अल्फिया शेख, दानियाल झैनब, खन्सा, हानिया, शवाफ, अरलासन काझी, तैमियाहा, मुसा काझी आदींचा समावेश होता. मुलांचे मेंटर्स आदिल मदनी, नाझिया तौसिफुल्लाह, इस्रा मेराज, जैद, मसीरा इरफान खान, सुलताना खान, अरफाना, उजमा तौसिफ, लेका अंजुम आणि नाझमा बेगम हे उपस्थित होते. 14 नोव्हेंबर बालदिनानिमित्त मनपात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा बालदिनानिमित्त बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मेरा नाम दानियाल है, मैं सीआईओ का स्टूडेंट हूँ। हमें कुत्तों से सेफ्टी चाहिए, हमें अच्छे अच्छे गार्डन चाहिए, साफ सुथरे, और हमें कुत्तों से सेफ्टी चाहिए। जज़ाकल्लाह। अल्फिया शेख है। आज चिल्ड्रंस डे के मौके पर हम यहाँ आए हैं कि हमें साफ़ सुथरा प्ले गार्डन्स ये वो चाहिए, और हमारे शहर में बहुत से प्रॉब्लम होते हैं, इसके वजह से गंदगी वो सब फैलती है, हम और गलियों में नहीं खेल पाते, इसलिए हमें गार्डन चाहिए। और यहाँ पर ऐसी पन्नियाँ वगैरह प्लास्टिक वो पड़े रहते हैं गलियों में, इसके वजह से बहुत गंदगी फैलती है, तो हमें खेलने के लिए कुछ गार्डन ये वो चाहिए वगैरह। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम मुस्तफ़ा है। यहाँ पे शहर में बहुत सारे कुत्ते घूम रहे हैं। अभी यहाँ पे डॉग बाइट हुआ था तो उससे एक बच्चे की जान गई है। तो आप प्लीज़ हमारे बोलने से क्यों क्या बोलते थे, कुत्ते को लो और कुत्ते को पकड़ो और किधर सेफ जगह पे डालो। तो हमारी ऐसी ख्वाहिश है कि आप कुत्तों को पकड़ो। जज़ाकल्लाह। हमारा नाम मसीरा खान है, हम सीआईओ की तालबा हैं। और अभी जो हमारे माहौल में बहुत बुरा चल रहा है, बहुत बुरा काम हो रहा है, जैसे कि अभी हाल ही में एक बच्चे का इंतकाल हो गया जिसका नाम अरमान है। उसके वालिदैन को उनका मुआवजा देना चाहिए, और हमारी तरफ से गुजारिश है कि हमारे लिए प्ले ग्राउंड्स, गार्डन, साफ़ सुथरे गार्डन बनाइए, जिसकी वजह से हम अपनी तालीम के साथ साथ खेल भी सके। जज़ाकल्लाह। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती इतर काळासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून 6 दिवसांचा खंडकाळ घेण्यात आला असल्याने शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनास सहकार्य करणं असं आवाहन करण्यात आलंय. सदर खंडनकाळ टाकळी फाटा येथे 2500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याकरिता देण्यात आलाय. याच खंडन काळात ढोरकीन पंपग्रह येथे 900 मिलीमीटर जलवाहिनीवरती मोठी गळती झाल्याने ते देखील काम त्यांनी करावं म्हणून संबंधिताचे कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे व तोंडी विनंती केली आहे. उपरोक्त सुरू असलेल्या खंडन काळामुळे आता महापालिकेमार्फत 700 मिलीमीटर व 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून मिळणारं 125 दलगमी पाणी परिणाम शहरास पुरवावं लागणार आहे. येणाऱ्या कमी पाणी परिणामामुळे शहराचा पाणी पुरवठा बहुतांश भागात 1 ते 2 दिवस विलंबनाने व दुरुस्त भाग जसे चिखलठाणा, हनुमान टेकडी, विश्वभारती या ठिकाणी 1 ते 2 दिवसांपेक्षा जास्त कालावधीने होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला युद्ध पातळीवरती काम पूर्ण करून घेण्याबाबत महापालिकेने कळवलाय, जेणेकरून लवकरात लवकर पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा होऊन शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत होईल. शहरातील नागरिकांनी कृपया सहकार्य करावं असं आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आलंय. किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य विषयक क्षमता विकासासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन आज छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलं. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. या कार्यशाळेत राज्यस्तरावरून आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉक्टर निपुण विनायक आणि डॉक्टर अंजू उपलाप यांनी मार्गदर्शन केलं. आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड, अतिरिक्त संचालक डॉक्टर संदीप सांगळे, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क उपसंचालक डॉक्टर कैलाश बाविस्कर, उपसंचालक डॉक्टर आशिष भारती, उपसंचालक डॉक्टर कांचन वानेरे, सहाय्यक संचालक डॉक्टर रवींद्र चौधरी, डॉक्टर मंगेश गढरी, संदीप राऊत यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी राज्य कुटुंब कल्याण संस्था नागपूर येथील संचालक डॉक्टर अजय डवले,
तसेच जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर तसेच कुटुंब कल्याण शिक्षण केंद्र सर्व येथील प्राचार्य व 18 जिल्ह्यातील जिल्हा माता संगोपन अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, माता बाल संगोपन अधिकारी, महानगरपालिका व जिल्हा किशोरवयीन आरोग्य समन्वयक, जिल्हा समूह संघटक, NGO सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. किशोरवयामध्ये शारीरिक, भावनिक, मानसिक तसेच लैंगिक विकासाचे महत्त्वाचे टप्पे येत असतात. या पार्श्वभूमीवरती किशोरवयीन आरोग्य विषयक सेवा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन व कौशल्य वाढवण्यासाठी युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ही राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या एकदिवसीय चर्चात्मक कार्यशाळेमध्ये माता बालसंगोपन अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य समन्वयक, विभागीय प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, जिल्हा समूह संघटक तसेच किशोरवयीन आरोग्य क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. किशोरवयीन आरोग्य उपक्रमांची गुणवत्ता वाढवणं, जिल्हास्तरीय समन्वय बळकट करणं आणि किशोरवयीन मुलामुलींच्या गरजांनुसार सेवांची प्रभावी अंमलबजावणी हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं आहे. उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या 14 नोव्हेंबर 2025च्या पत्रकान्वये पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची नमुना 18च्या अर्जावरती कार्यवाही करण्याची तारीख वाढवून दिली असून सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर केला जातोय. हस्तलिखिते तयार करणं व प्रारूप मतदार याद्यांची छपाई दिनांक 28 नोव्हेंबर 2025, प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी दिनांक 3 डिसेंबर 2025, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 3 ते 18 डिसेंबर 2025, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणं व छपाई करणं दिनांक 5 जानेवारी 2026, मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 12 जानेवारी 2026 असा केला असल्याचं मतदार नोंदणी अधिकारी 5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचं कार्य राज्याला दिशादर्शक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी प्रतिपादन. तर मुख्यमंत्र्यांकडून कमल तलावचं तिकीट घेऊन कमल तलाव लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने संपन्न. तर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं अनावरण संपन्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.